आपणही ऐकत होतात लोकांकडून, आपण हाऊसिंग सोसायटीमध्ये बघितलं, समोर स्लम सोसायटी असेल, सगळेच आजूबाजूचे जे रहिवासी आहेत, एकंदर रोष ह्या गोष्टीचा आहे की यावेळी जेव्हा पाणी सोडलं तेव्हा न सांगता, मला वाटतं रात्री 3:30 पावणे 4ला सोडलं गेलं, आणि जेवढं सांगतात की आम्ही एवढं पाणी सोडलं त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्ती सोडलेलं आहे. हे पाणी प्रत्येकाच्या घरात गेलेलं आहे. आपण पाहता तळमजला तर सगळा पाण्याच्या खालतीच आहे, पहिल्या मजल्यापर्यंत काही काही ठिकाणी पाणी गेलेलं होतं, आणि हे सगळं होऊन लगेच वीज कापली गेली 15 मिनिटात, आणि सगळ्याच वयोगटातल्या पुरुष महिला असतील ह्यांचे आज आपण पाहता हाल झाले होते. कदाचित आता पंचनामे झालेत, माझ्या कानावर ऐकू येत आहे, पण हे सगळं झाल्यानंतर नुकसान भरपाई जी काही मिळेल ती खरोखर योग्य असेल का? जेवढं नुकसान झालं आहे आपण पाहतोय, कोणाचं अभ्यासाचे पुस्तकं वाहून गेलेत, कोणाचं कम्प्युटरचं नुकसान झालं आहे, कोणाचे कपडे गेलेत, कोणाचं धान्य गेलं आहे. हे सगळं खरोखर परत मिळवू शकतो का आपण यांच्यासाठी? हा एक विषय झाला. दुसरं म्हणजे डोळ्यादेखत इथे ह्या वॉर्डच्या समोर आता 2 वर्ष तर मुंबई असेल, पुणे, ठाणे वगैरे सगळीकडेच आपण पाहतोय निवडणुका झालेल्या नाहीत, स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत, आणि नगरसेवक नसताना अनेक ठिकाणी एन्क्रोचमेंट होत आहेत, राडारोडा टाकला जातोय. नदी पात्रात देखील आपण, मला वाटतं 1-1.5 वर्ष मी सातत्याने सांगत आलेलो आहे की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली साबरमतीचं मॉडेल जे आहे ते कॉपी पेस्ट होत आहे. ते गुजरातच्या आर्किटेक्टना पुणे खरोखर कळतंय का? हा देखील एक विषय झालेला आहे. आणि म्हणून ह्याच्यातून पुढचा मार्ग काय? बघा काय होतं की अशी घटना घडल्यानंतर अनेक राजकीय व्यक्ती येतात, पाहणी करून जातात, मग काही घोषणा करून जातात, पण ह्याचं पुढचं पाऊल काय? तर आत्ता जो काही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमध्ये जो काही खर्च होतोय तो खर्च इथे वळवून ह्या आजूबाजूच्या सगळ्या रहिवाशांना आपण काही क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा वेगळं काही आपण पर्याय शोधू शकतो का? रिटेनिंग वॉल इथे आत्ता मला वॉर्ड ऑफिसरनी सांगितलं प्रस्तावित केली आहे, पण ती कधीपर्यंत प्रस्तावित होणार आहे? म्हणजे तो प्रस्ताव शासनाकडे गेलाय का? शासन मंजुरी मिळाली का? फंड तेवढा आलाय का? फंड कमी पडतोय का? मी त्यांना हेही सांगितलं की फंड कमी पडत असेल आम्हाला सांगा, आम्ही पाठपुरावा करू. पण मुख्य गोष्ट ही आहे की हे सगळं झालं पुढच्या पावसाळ्यापर्यंत. आत्ता जी सद्यस्थिती आहे ती स्थिती अशी आहे की आत्ता हे लोक परत ह्याच भीतीत राहतात की पुन्हा एकदा जर असं पाणी सोडलं गेलं किंवा असा पाऊस पडला तर मग आम्ही करायचं काय? आणि मला वाटतं त्याच्यावर प्रशासनाने किंवा शासनाने उत्तर देणं गरजेचं आहे. सर्वात मोठं आता आयुक्तांशी तुमचं बोलणं झालं, आयुक्तांनी काय सांगितलं? लोकांच्या तक्रारी आहेत की नाही, आयुक्तांनी आता तेच सांगितलं की आम्ही पाहतोय बघतोय ते सगळं ठीक आहे हो, पण ह्याच्यात पुढचा ॲक्शन प्लॅन काय? कारण बघा काही ठिकाणी आम्हाला आमचं सरकार आल्यानंतर कडक कारवाई करायला लागेल, मग ते कुठचेही आयुक्त असू दे किंवा कुठचेही ऑफिसर असू दे, कारण त्यांच्याच आत्ता देखरेखीत हे सगळं होत आहे, जे कोणी असतील. कारण गेले 2 वर्ष तर नगरसेवकच नाही आहेत, मग लोकांनी जायचं तरी कोणाकडे? हीच परिस्थिती पहिल्यांदा या ठिकाणी पाणी आलं नाही. म्हणजे खरं तर 2004 पासून 2004, 7, 9, 19, 24 आणि इथे महापालिकेमध्ये सुरुवातीला काय काँग्रेसला कलमाडी कारभारी होते, नंतर दादा कारभारी झाला, नंतर पॅटर्न झाला, नंतर भाजप आला, त्याच्यामुळे इथे पाणी येतं, दौरे होतं, ताडा होतो. अजूनही म्हणून तर जे मी बोललो ते आता बोललोय. आता मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे, तुमच्यावरती आरोप केले गेले. बघा तो सुपारी पक्ष आहे, त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर आज हल्ला केलेला आहे, तो व्हिडिओ आपण पहा, धक्काबुक्की ज्येष्ठ नागरिकांना केलेली आहे. हे निवडणूक आली की सुरू होतात 2 महिने आणि मग परत झोपलेले असतात. मुख्य गोष्ट हीच आहे की अशा टपोरी लोकांकडे लक्ष देऊ नये. ह्यांचं थोड्याफार ह्याच्यासाठी आपण पाहता काही असे पण लोक आहेत ज्यांच्याकडे कामगार सेनेत त्यांचे होते, आंदोलन करायला लावलं आणि मग सेटलमेंट करायची म्हणून त्यांनाच धोपटलं गेलं त्यांच्या ऑफिसमध्ये, मग त्यांना तो पक्ष बदलायला लागला. तर अशा पक्षाकडे लक्ष देऊ नका. निवडणूक आली की छत्र्या जसं दिसतात तसं दिसतात ते. अमोल मिटकरींची पण गाडी फोडलेली आहे. तेच सांगितलंय ना, मुख्य गोष्ट म्हणजे हे निवडणुकीच्या पूर्वीच्या छत्र्या आहेत ते सोडून द्या. आणि वैष्णव यांच्यावर टीका केलेली होती, रेल्वे मंत्री आता बावनकुळे असं म्हणतायत की तुम्ही खूप लहान आहात, तुम्हाला त्यांची उंची. नक्कीच ते जसं मकावमध्ये जाऊन बसतात त्या ठिकाणी माझ्या वयामुळे मला सोडणारच नाहीत, म्हणून त्यांना माझं वय माहिती आहे. शेलार जास्त आक्रमक झाले कॉन्ट्रॅक्टर नाही, त्यांना थोडी मदतीची गरज आहे. मला त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती, मी त्यांच्यावर कधी काय बोलत नाही. आदित्यजी, तुम्ही पर्यावरण मंत्री असताना नदी सुधार प्रकल्पाच्या संदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी आढावा घेतला. तुम्ही आज योग्य प्रश्न विचारलात, कारण पर्यावरण मंत्री असताना आपल्याला आठवत असेल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आम्ही पवार साहेबांसोबत ही बैठक घेतली होती. जयंत पाटील साहेबांचं खातं होतं, माझं खातं होतं, पुणे महानगरपालिका होती, आणि त्यावेळी देखील आम्हाला कळण्यात आलं होतं आणि आम्ही त्याच्यावर कारवाई सुरू केली होती की पूररेषा बदलल्या गेलेल्या आहेत काही बिल्डर्ससाठी. या कोणी बदलल्या, कधी बदलल्या, ह्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे पुण्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जो पूर्ण प्लॅन आहे त्याला मी स्थगिती दिली होती, कारण मुळात त्याच्या ज्या परवानग्या आहेत त्याच चुकीचे कारणं दाखवून केल्या होत्या, चुकीचं सगळं निकष लावून केल्या होत्या, तर त्याला मी स्थगिती दिली होती. आमचं सरकार पाडल्यानंतर
हे गुजरातच्या त्या आर्किटेक्टला पुन्हा एका जोमानी त्यांनी आणलेलं आहे पुण्यामध्ये. माझा मूळ प्रश्न, आणि मी 1.5 वर्ष आपल्याला आठवत असेल, नुसतं आज नाही आलो आहे, मी मागच्या वर्षी देखील थोडं पाणी तुंबायला लागलं होतं, नवरात्रीत पण आलो तेव्हा पण पाणी तुंबायला लागलं होतं, आपण सोबतच होतात तेव्हा पण आलो होतो आणि तेव्हा पण आपण प्रेझेंटेशन घेतलं होतं. मला वाटतं जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पण एकदा मी प्रेझेंटेशन दिलं होतं पत्रकारांना की ह्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमुळे पुण्याला किती मोठा धोका आहे. मुख्य गोष्ट हीच आहे, आत्ता पण आम्ही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं प्रेझेंटेशन आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ठेवलेलं आहे. कारण जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो, एक संभ्रम समोरच्यांनी निर्माण केलेला आहे की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा विरोध म्हणजे विकासाचा विरोध. ते नाही आहे. आम्हाला विकास हवा आहे, आम्हाला चांगली नदी हवी आहे. पण नदीच्या नावाखाली तुम्ही जे साबरमतीसारखं मॉडेल कॉपी पेस्ट करताय, साबरमती ही वेगळी नदी आहे, आमच्या नद्या वेगळ्या आहेत, तर ते वेगळं तुम्ही तसं हे करायला पाहिजे. लाईफ टाइम सोल्युशन काय आहे आणि तुमचं सरकार आल्यानंतर लाईफ टाईम सोल्युशन म्हणजे ते जे आर्किटेक्ट आहेत त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट द्या आणि शांत करा. कारण त्यांनी तसंच प्रगती टनेल दिल्लीमध्ये 750 कोटीचं तिथे पण पाणी भरलं, हेच बिमल पटेल जी होते. मग अयोध्येमध्ये पण तसंच काहीतरी झालेलं आहे, पुण्यात आपण पाहताय. मुख्य गोष्ट ही आहे की पहिला ह्या प्रकरणाला स्थगिती दिली पाहिजे, पुन्हा एकदा अभ्यास झाला पाहिजे. कारण राडा रोडा जो टाकला जातोय नदीमध्ये, जगात कुठचाही नदीचा प्रकल्प असेल तर पहिला आपण रुंदीकरण करतो आणि खोलीकरण करतो. यंदा इथे मी पहिल्यांदा बघतोय की नदी अरुंद केली जाते आणि खोली कमी केली जाते. असं जगात कुठचं काम असं होतं? ज्या नदी सुधारला आपण स्थगिती देण्याची मागणी करतो, त्याला 800 कोटीपेक्षा जास्त निधी मी स्थगिती दिली होती. ती कारणं लोकांसमोर आणली होती आणि पारदर्शकपणे दिली होती. परत सुधारणेला माझा विरोध नाही, पण तुम्ही सुधार करताय की स्थिती बिघडवताय. आपल्याला आठवत असेल सलीम अली बर्ड पार्क आम्ही जे रिस्टोर केलेलं, तिथे राडारोडा टाकला गेलाय. अनेक ठिकाणी पुण्यात आपण पाहतोय दोन्ही बाजूंनी नदी अरुंद केली जाते. ह्यानी हा धोका निर्माण होतोय. ही पहिली घटना अशी नाही आहे, पण ह्याच्यापेक्षा अजूनही भयानक घटना होऊ शकतात या पुण्यामध्ये. पुण्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत. अजितदादांनी सांगितले की अमित शहांना मी मास्क टोपी घालून 10 वेळेस भेटलो. मात्र आता दादांवरती टीका होती की तेच दादा जर नदीपात्रामध्ये आलेस तर पूरस्थिती रोखतात. नाही, मी तर इथे जनतेला भेटायला आलो, मी कोणाला वेश बदलून भेटत नाही. बघा, अधिकारी हे पहिला बळी अधिकाऱ्यांचा जातो. अधिकाऱ्यांना बळी पडण्यापेक्षा किंवा त्यांना निलंबित करण्यापेक्षा ज्या राजकीय मंडळींनी हे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणलेलं आहे, भूत हे आणलेलं आहे, ते आता पळवणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.